मनसेच्या उमेदवारांच्यासाठी ते प्रेम दाखवायचं ना. एका राजपुत्रासाठी तुम्ही ते प्रेम दाखवाल आणि सैनिकासाठी तुम्ही ते प्रेम दाखवणार नाहीत. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही भांडवलवादी विचार करणारे लोक आहात. तुम्ही नाहिरे वर्गाचा आणि जे लढणारे सैनिक आहेत तुम्ही त्यांचा विचारच करत नाही, हा स्पष्ट अर्थ आहे. मी चळवळीतली असल्यामुळे. नाही, पण आदित्य राजपुत्र नाही का? आणि एकमेव मला बोलायचंय, मला खूप हसू येते, मला बोलायचंय. मला राजू खांडेकर सरिता मला बोलायचंय. आम्ही थेटपणे लढायचं ठरवलं. नाही, महाराष्ट्राने आम्ही अजिबात कोणावरही मला बोलायचंय, जरा मला बोलायचंय. नाही, मुख्यमंत्री राज ठाकरे जसे उंबरे झिजवत होते, राज ठाकरे जसे उंबरे झिजवत होते तसे आम्ही उंबरे नाही झिजवले किंवा मला जरा बोलायला देताय का? आम्ही दबाव नाही आणला. स्पष्टपणे सांगितलं की काय तुम्हाला ज्याला उभं करायचंय त्याला करा. देशपांडेला करा, आरोप केले. आम्ही दबावाचं राजकारण नाही केलं अजिबात. काय चाललंय ताई, जरा ऐकून घ्या आता. अगदी थोडक्यामध्ये किती हास्यास्पद आपण बोलतो. नाहिरे वर्ग, केस अंगावर घेतलेल्या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. अहो, केस अंगावर घेतलेला कार्यकर्ता जपायचा असेल तर पहिला मुख्यमंत्रीपदाचा अधिकार हा एकनाथ शिंदेचा होता. पॅराशूट राजपुत्र उद्धव ठाकरेंचा नव्हता. मंत्रिपद राजपुत्र आदित्य ठाकरेंचा नव्हता. त्याचे एखाद्या सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. पण जे सोयीचं असतं, नाहिरे वर्ग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताना शिवसेना नाहिरे वर्ग होता, ज्यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होताना ते राजपुत्र नव्हते का? त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ढोंगीपणाचा हा जो बुरखा आहे हा लोकांनी ओळखला आहे, लोकांनी ओळखला आहे. सगळ्यांनी मान्य केलं. उद्धव ठाकरे लोकांनी नाकारलं, आमदारांनी उद्धव ठाकरेंना नाकारलं म्हणून 50 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. मजबुरी नाही, उद्धव ठाकरे नाकारलं, न भेटणारे मुख्यमंत्री तुमची भावना कळली. अंगावर केस घेतलेला कार्यकर्ता हे बोलणंच ढोंगीपणाचं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला सोयीचं होतं त्यावेळी आपण स्वतः घेतलं आणि ज्यावेळी फार मोठं तत्वज्ञान दिलं की आम्ही सहकारी पक्षांना चालतो, आम्ही सोडत नाही. तुम्ही फारच ऐका ना, यांनी मगाशी इतकं मोठं तत्वज्ञान सांगितलं की ऐका ना खरं ना, मित्र पक्षाला सोडून जातात त्यावेळी केस केलेला कार्यकर्ता केशव ऐका ना, अरे ऐका ना, केशव काय त्रासदायक ऐका ना. 2000 मगाशी सांगितलं एकनाथ शिंदे आणि यांच्याबद्दल किती, अजित पवारांबद्दल किती मला माहिती आहे. ऐका खरं, ऐका, ज्यांची बाजू तुम्ही घेऊन बोलताय त्यांनी तुम्हाला साधी सीट सोडली नाही. पण ऐका तर खरं, जाऊ दे ना. हे तुमच्याबद्दल काय आमचं म्हणणं काय, व्यक्तिशत दुःख आहे. विधानसभा तयारी केलीत पण त्या उद्धव ठाकरे गटाने ती सोडली नाही जागा. केशवराव, असं नाही, आम्ही बघून घेऊ. ऐका तर पहिली गोष्ट आपलं म्हणणं आहे, तरी मला कौतुक वाटतं.